गाइज वेलकम टू माय फोर्थ ब्लॉग। तर आज आम्ही चाललो आहे ओढ्याला, म्हणजे ते असं पाणी असं वाहतं ना, तिथे ओढा असतो, तर तिथं आम्ही चाललेलो आहे। तर ब्लॉगमध्ये आम्ही काय काय मजा करतोय हे तुम्हाला दाखवेल, तर तुम्ही कंटिन्यू राहा। आता मी तुम्हाला आमचं घर दाखवते। आमचं मावशीचं घर आहे, मावशीच्या इथे एक लिंबूचं झाड आहे, मी तुम्हाला दाखवते ते। हे आहे आमच्या गावचं लिंबूचं झाड। मी आता इथे वरती चढले लिंबू दाखवण्यासाठी, हाईट पुरत नाही याच्यामुळे। इथे 2 लिंबू आहेत, इथे लिंबू आहेत, इथे पण लिंबू आहेत। इथे पण वरती लिंबू आहेत, इथे पण लिंबू आहे। हे सगळं लिंबूचं झाड आहे, ह्याचं खूप लिंबू लागलेले आहे। आम्ही आता एक 60-70 लिंबू काढलेत। आता परवा गावाला पुन्हा मुंबईला जायचं आहे ना, तर ह्याच्यासाठी आम्ही लिंबू घेऊन चाललोय। अर्धे लिंबू काढलेत आम्ही। आता आम्ही चाललोय, हा एक लिंबू आपण काढूया। गो काटे त्याला। आमच्या झाडाचा लिंबू, आमच्या झाडाचा लिंबू। हे म्हणजे मावशीचं घरी। तिथे मंदिर आहे महादेवचं। माझे पप्पा पण आलेले आहेत, काल गावावरून आलेले। तर ही सगळी फॅमिली इथे पुढे चाललेली आहे, अजून माझी बहीण मागून येते। तर आता बघूया पाणी कसे एवढं। आता म्हणजे असं घरी सांगितलेलं की पाणी ओढायला लागले, म्हणून आम्हाला माहित नाहीये असेल किंवा नसेल, पण तर आपण बघूया ओढायला पाणी आहे की नाही ते। आणि जर असले तर आपण मासे वगैरे बघूया आहेत का, म्हणजे असं पकडायला वगैरे भेटतंय का। तर ही माझी मम्मी आहे, ही माझी मावशी आहे आंटी, ही माझी मावशी आहे, हे माझे पप्पा, माझ्या 2 बहिणी, आणि हा सामसूम रस्ता आणि हे डग। मुंबईला असं बघायला नाही भेटत डग, सगळीकडे बिल्डिंग वगैरे आहे, पण इथे गाव साईडला हीच तर मज्जा असते। हे तर सुख असतं, कारण की इथं सगळं छान वाटतं, या बाळ वगैरे, हे शेत। आता आम्ही मंदिराकडे चाललो आहोत। इथे एक बन आहे, त्या बनामध्ये लक्ष्मीचं मंदिर आहे। आम्ही आता मस्तपैकी, मी गावात असून मी कधीच म्हणजे असं एवढं इंटरेस्ट आलं नाही, पण आता मुंबईचे लोक आलेत ना, मग म्हटलं चला फिरून यावं, म्हणून मी यांना जरा फिरायला चाललो आहोत। तरी इथं शेत वगैरे, इथं पाणी वगैरे सगळं काही आहे, इथं सगळं काही आहे, ते नंतर आम्ही तुम्हाला दाखवूच। नजारा बघा। हे तिथे कशाचं झाड आहे, हे झाडाला येते, हे ऊस आहे ना, मका, हे मक्याचं झाड आहे, आणि पूर्ण शेत आहे बघ। इकडनं बघितलं तरी शेत दिसतं, इकडनं बघितलं तरी शेत दिसतं। हा पूर्ण सामसूम रोड आहे, आणि ही आमची फॅमिली इथे चालते। आणि ते मंदिर दिसतंय का, ते मंदिराजवळ आपल्याला जायचंय। विहीर खंदत असते, फिर नाही घेत आहे ना। हे तुरीचे म्हणजे झाडे आहेत, त्यांना शेंगा लागलेले आहेत, ते आम्ही जाता जाता बघत आहोत। तर हे आहेत मसर आहेत। लोकेशन वर पोहोचलेलो आहे, तर पाणी दिसतं का नाही आम्ही जवळून दाखवू। हे आमच्या गावातलं मंदिर आहे, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते। हे पण हा मस्त मस्त मस्त, खूप थंड पाणी आहे बघा। हे आहे शेण, ही विहीर आहे, लहानपणी आम्ही वाकून बघायचो।
कोणच नाहीये मंदिरामध्ये. बघल तिथे पूर्ण शेवाळ्यात. आणि मेन गोष्ट सीन काय झालेला की इथला रोड पूर्ण बंद केलेला कारण की ते खूप पाणी साचलेलं. इकडच्या साईडला विहीर आहे पण आपल्याला चढायलाच काय नाही. दगड आहे तिथं. फॅमिली उद्या वापस सोबत जाऊया. हा ओळखत असायला याला हापसा बोलतात. आणि पाणी काढून बघूया इथे आहे पाणी. दिसला तर बघा सरडा. मी बोलले ना काहीतरी पळालं. हे सरडा जे पाणी ओढ्याचं. आपण चपल्या काढूया. घंटी देवा मला पाव. ही काय वाळतंय? कुठे मोर? हा इथून कुठून दिसायचं आपल्याला मोर? तिकडे मोर आहे त्या साईडला. ही ग्रामदैवत ना. तर कसा मोबाईल दाखवायचा? आरसा लावलाय काय ह्याला? चोरी वगैरे करतात. नाही पहिला नव्हता आरसा, आता लावलाय. तू किती दिवसातून आलीस? आम्ही जत्रेला आलो एप्रिलमध्ये. त्याच्यावर आताच. आम्ही कशाला बनवते हो, घरीच पूजा करायचं, घरीच पाय पडायचं. सो ही आहे देवी. केले पण या बोट पण ठेवलंय का? काय काय लिहायला? बोर. तिथं पाणी. ओढी का पाणी. नाही स्पीकर आहे स्पीकर. काढण्यात वाटतं. फायनली आम्ही आलेलो आहे ओढ्याला. थोडं थोडं पाणी. काय वळवळतंय? मासे आहे मग? त्याला काय म्हणते तिला? बेडका नाही, खेकडा नाही. काय ते? नागतोडा. खोटं बोलती. आहे विहीर. विहीर आहे आणि विहिरीच्या वरती आता मी चाललोय घरी. दिसलं कशा या विहिरीतलं पाणी दादा? चला आता या. कशाला येतं? तर आम्ही विचार केलेला की मासे वगैरे पकडायचं, पण मासे तर ह्याच्यात नाहीये. नुसतं शेवाळ्यात हिरव्या हिरव्या एवढंच आहे. अजून दाखवण्यासारखं काहीच नाहीये. जे दाखवलं तेवढंच आहे, बाकी एक्स्ट्रा काहीच नाहीये. तर मी तेच ब्लॉग एंड करते माझा. मला सर्वात जास्त मला माझं हे मागचं जे बॅकग्राऊंड आहे ढगचं ते खूप छान आहे.
खूप छान, म्हणजे मुंबईत असं नाहीच बघायला भेटत, सगळीकडं बिल्डिंग हे तेच आहे, त्याच्यामुळे हे नॅचरल आभाळ खूप छान वाटतंय. आणि मी पाण्याजवळ बसलेली आहे आता, एक शांतपणे बघत बसते, मन रिलॅक्स करते. सो माझा ब्लॉग तिथेच मी एंड करते. तर कसं वाटलं आमचं घर आहे मला नक्की सांगा. थँक्यू.